नमस्कार. मी वास्तुतज्ञ ज्योतिर्विद आनंद पिंपळकर. स्वतःच्या भावांना अत्यंत क्रूरपणे ठार मारणारा, दारा शिकवला त्याचं मुंडकं उडवून ते स्वतःच्या बापाला भेटवस्तू म्हणून पाठवणारा, स्वतःच्या बापाला जेलमध्ये टाकून त्याचे कुत्र्यासारखे हाल करणारा क्रूर कर्मा औरंगजेब, ज्याच्या तावडीत न सुटणं म्हणजे भयंकर अवघड काम. पण ते काम कोणतीही स्थिती अनुकूल नसताना फक्त बुद्धिचातुर्याच्या जोरावरती पार पाडणं, हे काम आग्रा सुटकेतनं आपल्याला पाहायला मिळतं. बलाढ्य शत्रूच्या हातावर तुरी देणं हे इतकं सोपं काम नाही. पण आपली गुप्तहेर यंत्रणा आणि जीवाला जीव देणारे सहकारी यांच्या माध्यमातून आणि प्रचंड बुद्धिमत्तेच्या जोरावरती छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंग्याच्या हातावर तुरी दिली. आणि हा इतिहास प्रत्यक्षपणे पाहायचा असेल तर रणपती शिवराय आग्रा स्वारी हा चित्रपट बघायलाच हवा. दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित हा चित्रपट 6 फेब्रुवारी पासून संपूर्ण जगात प्रसिद्ध झालाय. या चित्रपटामध्ये माझी देखील एक छोटीशी पण महत्वपूर्ण भूमिका आहे. आता मी बावळा आहे का कावळा म्हणजे विलन, हे तुम्ही चित्रपट पाहूनच सांगा आणि मला कमेंटही करा. चित्रपट पाहिल्यानंतर तुम्हाला माझं काम कसं वाटलं तेही सांगा. दिग्पाल लांजेकर हा शिवसेवेने प्रेरित झालेला युवक फिल्म इंडस्ट्रीमध्ये शिवाष्टकाच्या माध्यमातून काम करतोय आणि आतापर्यंत त्यांनी फरचंद, शेर शिवराज, पावनखिंड, फत्ते शिकस्त यासारखे चित्रपट निर्माण केले, दिग्दर्शन केले. आता त्यांचं हे 6वं पुष्प रणपती शिवराय आग्रा स्वारी प्रदर्शित झालंय. ज्यांना छत्रपतींचा इतिहास आवडतो किंवा ज्यांना अभिमान वाटतो, ज्यांना छत्रपती शिवराय म्हटल्यानंतर अंगावर काटा येतो, जे स्वतःला कोणत्याही जाती धर्माचे असले तरी एक मराठा आणि शिवसेवक समजतात, अशा प्रत्येकाला हा चित्रपट पाहिला नाही तर कृतज्ञता ठरेल. नुसता शिवछत्रपती महाराज की जय म्हणून चालणार नाही, तर हा चित्रपट पाहिल्यानंतर एका मुत्सद्दी राजकारणी, बलशाली जाणता राजा, मातृभक्त, एक जबाबदार बाप, पिता, एक जबाबदार सहकारी आणि एक शूरवीर योद्धा, हे सगळे कंगोरे आपल्याला या चित्रपटामध्ये पाहता येतात. चित्रपट इतका सुंदर केलाय, कुठेही अकल्पनीयता किंवा खोटेपणा नाही. जे बघाल ते सगळं आपण बघतच नाही, तर आपण त्या विश्वात, त्या काळात जातो आणि ते अनुभवतो, अशी स्थिती निर्माण होते. चित्रपटाची सुरुवात त्या औरंग्याच्या स्वतःच्या भावाच्या म्हणजे मुरादच्या हत्येने सुरू होते. हे दृश्य अक्षरशः अंगावर काटा आणणार. समीर धर्माधिकारी यांनी साकारलेला औरंगजेब साक्षात त्या क्रूर राक्षसाचं दर्शन घडवतो. त्याला सुप्रसिद्ध अभिनेते व महाभारतातले दुर्योधन म्हणजे आपले पुनीत इस्सार यांनी मिर्झा राजांची भूमिका केली. आणि सुरुवात या गोष्टीपासून होते आणि तिथूनच सुरुवात होते ते चित्रपटाच्या भव्य दिव्यते. दुसरीकडे स्वराज्याचे रक्षण करते छत्रपती शिवाजी महाराजांचं प्रभावी दर्शन घडतं. मूळ कथानक येईपर्यंत दिग्दर्शकाने पुरंदरचा तह, सुरत मोहीम असे काही महत्वाचे संदर्भ सांगितले, ज्यामुळे पुढच्या घडामोडी अधिक स्पष्ट होतात. अभिजित श्वेतचंद्र यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका अक्षरशः जागवली आहे. त्यांची देहबोली, त्यांचं वागणं, त्यांच्या नजरेतली जरब, त्यांची ती तब्येत, बघणं, बसणं, उठणं भयंकर सुंदर. आग्र्याच्या घुसलखाना दरबारातलं त्यांचं वर्तन हे हुबेहूब असंच काहीतरी त्या काळात नक्की घडलं असेल हे जाणून देत. चित्रपटामध्ये असलेले ऍक्शन सीन चित्रपटाची पकड घट्ट करतात, नव्हे तर ते अगदीच ओरिजिनल वाटत. शिवरायांना आग्र्याला जायची वेळ का आली? औरंगजेबासारख्या अत्याचारी सम्राटाला भेटण्यामागं त्यांची कोणती योजना दडली होती? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं सिनेमामध्ये एक 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 करत उलगडत जातात. या प्रवासामध्ये शिवरायांचा गनिमी कावा, मावळ्यांचं अद्वितीय शौर्य आणि शिवचरित्रातल्या अनेक अप्रसिद्ध पण हृदयाला भिडणारे प्रसंग पाहायला मिळतात. आणि तुम्हाला माहिती का, यातला सर्वात वेगळा ठसा उमटवणारा भाग म्हणजे राजमाता जिजाऊंच्या भावनिक जगांचं पहिल्यांदाच इतक्या सूक्ष्मतेनं केलेलं चित्रण. त्याचबरोबर शत्रूपुढे सिंहासारखे उभे राहणारे पण आपल्या मावळ्यांबद्दल आणि लहान शंभूराजांबद्दल प्रेम व्यक्त करणारे महाराजांचं प्रेमळ रूप अतिशय सुंदर प्रकारे दाखवले. अर्थातच मृणाल देव यांनी जिजामातेची भूमिका निभावली आहे. पुत्राअभावी मातेची घालमेल इतकी सुंदर दाखवली आहे की तो प्रसंग पाहताना डोळे भरून येतात. मृणालताईंबद्दल काय बोलावं, साक्षात जिजामाताच आपल्या समोर आहेत. जिजामातेचं दर्शन आपल्याला घडतं. छत्रपतींना आग्र्यामध्ये कैद केल्यानंतर तुळजाभवानी मातेसमोर उभे राहून तिच्यावर केलेला कुंकवाचा अभिषेक करण्याचं दृश्य हे अक्षरशः अंगावरती काटा आणणारं ठरतं. महाराजांना वेगवेगळ्या जाचक अटी घालून त्यांना आग्र्याला पाठवण्यासाठी
उद्युक्त करणारा आणि नजरेमध्ये छदमीपणा, नालायकपणा व मिर्झा राजा जयसिंगांवर लक्ष ठेवणारा आणि शेवटी त्यांनाच विष घालणारा उदयराज मुन्शी हा सुद्धा आपली छाप प्रभावीपणे टाकून जातो. अर्थात चित्रपट पाहिल्यावर ती विशेषता, ती व्यक्तिरेखा तुम्ही जरूर पहा. तुम्हाला आश्चर्य वाटेल आणि धक्काही बसेल. अजय पुरकर यांचा तानाजी मालुसरे अधूनमधून विनोदाची छानशी पेरणी करतो. देखणच आहेत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे दिग्पाल लांजेकर यांनी बैरजीची भूमिका अत्यंत हुबेहूब निभावलेली आहे. एक दिग्दर्शक, एक कलाकार म्हणून ते संपूर्ण चित्रपटामध्ये छा गए असंच आपण म्हणू शकतो. जी गाणी आहेत त्या गाण्यांमध्ये त्यांचं नृत्य देखील अतिशय सुंदर आहे. निखिल राऊत, स्मिता शेवाळे, अक्षय वाघमारे, ऋषी सक्सेना अनेक तरुण कलाकारांनी यामध्ये अक्षरशः ऍक्टिंग तोडली असं म्हणायला हरकत नाही. फौलाद खान असो किंवा तो राक्षस असो कुठला, इतकं सुंदर दाखवलंय, कुठेही कृत्रिमपणा वाटत नाही. सगळी दृश्य एखाद्या मोठ्या हिंदी चित्रपटाप्रमाणे जाणवत. लेखन दिग्दर्शनाची जबाबदारी स्वतः दिग्पाल लांजेकर यांनी सांभाळली. कथा सुसंगत आहे, पटकथेला वेग आहे. सुरुवातीला काही ऐतिहासिक घटना जोडायला थोडस कळायला अवघड जातं, पण एकदा का मुख्य कथा सुरू झाली की सिनेमाचा प्रवाह अप्रतिम पकड घेतो. गाणी तर प्रसंगाला अत्यंत सुंदर आणि पूरक आहे. सर्वांचे लाडके आपले संगीतकार अवधूत गांधी यांच्या आवाजातली गाणी अंगावर काटा आणतात. संगीत सुंदर आहे आणि त्यांचं दर्शनही म्हणजे अवधूतजींचं एका कीर्तनकाराच्या स्वरूपामध्ये मनाला भावतं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे क्लायमॅक्स मध्ये दिग्पाल यांनी ठेवलेला ट्विस्ट हा प्रेक्षकांवरती चांगलाच प्रभाव टाकतो. या सिनेमातला सर्वात मोठा बदल म्हणजे काय असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका ही अभिजित श्वेतचंद्र यांनी प्रथमच साकारली आणि त्यांनी दाखवलेलं शौर्य, सौम्यता, धाडस आणि भावनिकता यांची संतुलित छटा प्रेक्षकाच्या मनाचं नक्की ठाऊक. छोट्या शंभूराजाची भूमिका केलेला छोटा कलाकारही चांगलाच भाव खाऊन जातो. औरंगजेबाचे सगळेच सरदार, ते पठाण अक्षरशः राक्षसासारखे दिसतात. उमेश वसवे सुद्धा याच्यात दिसून जातो राक्षसासारखा. कलाकारांची निवड फारच अफलातून केली. शिवरायांच्या आग्रा स्वारीची गोष्ट आपण ऐकलेली आहे, पण या सिनेमामध्ये या स्वारी मागचा खरा विचार, रणनीती आणि महाराजांचा दृष्टिकोन आपल्याला व्यवस्थित तपशीलवार उलगडताना दिसतो आणि हेच या कलाकृतीचं सर्वात मोठं बलस्थान आहे. सगळेच प्रसंग अत्यंत सुंदर रेखाटले आणि अक्षरशः कलाकृतीने भरलेले. त्यामुळे कोणता क्षण तुम्हाला सांगू आणि कोणता नाही हे कळत, कारण प्रत्येक क्षणाला पडद्यावर काही ना काहीतरी नाट्य घडतच. आणि हे नाट्य जर तुम्हाला अनुभवायचं असेल तर तुम्ही थिएटरमध्ये जाऊन हा चित्रपट पाहायलाच हवा. तुमच्या घरातल्या मुलांना, तरुणांना, आजी आजोबांना सर्वांना आवर्जून चित्रपट दाखवा. कारण कुठेही इतिहासामध्ये अतिरंजितपणा किंवा चित्रपटासाठी कोणतेही सिनेमॅटिकपणा जो आपण म्हणतो असलं काही त्याच्यामध्ये केलेलं नाही. जे दाखवण्याचा प्रयत्न केलाय तो अत्यंत प्रामाणिक आणि सत्य आहे. आता ट्रेलरमध्ये काही प्रसंग जे लोकांनी पाहून अनेक समीक्षकांनी त्याच्यावर काहीतरी वेड्यासारखी विधानं केली होती. तर समीक्षकांना विनंती आहे की हा चित्रपट तुम्ही पूर्ण पहा आणि मगच तुम्हाला काय विधानं करायची ती करा. एखादा चित्रपट निर्माण करणं, तो लिहिणं, कलाकारांकडून काम काढून घेणं इतकं सोपं नाही. याशिवाय 2-2.5 तासाचा चित्रपट पाहून त्यावर पटकन व्यक्त व्हायचं, नको नको ते ताशेरे ओढायचे, चांगलं असून सुद्धा किमान कौतुक करता आलं नाही तर वाईट तरी तुम्ही बोलू नका, लिहू नका. अशा कलाकृतीचं नुकसान समीक्षकांनी खरंच करू नये. बऱ्याचदा बऱ्याच समीक्षकांचं नॅरेटिव्ह बहुतेक ठरलेलं असतं. उगाच विरोधाला विरोध करायचा, उगाच हाडून पाडायचं. त्यामुळे आपल्याच इतिहास पुरुषांना आणि इतिहास दाखवणाऱ्यांचं खच्चीकरण आपण करतोय हे या मंडळींना कधी कळणार. सगळेच समीक्षक असे आहेत असं माझं अजिबात म्हणणं नाही. त्यामुळे मला असं वाटतं की हा चित्रपट जरूर पहा, मलाही पहा आणि अनुभव जरूर सांगा आणि कमेंट करा. जय भवानी, जय शिवराय. रणपती शिवराय, स्वारी आग्रा संपूर्ण भारतामध्ये, जगामध्ये चित्रपटगृहात प्रदर्शित झालाय. ओम साईराम.